ये पढ़ाई भी क्रिकेट के मैच की जैसी है। कभी कभी बल्लेबाज 100 रन बना देता है, कभी कभी 98 पे आउट हो जाता है, कभी कभी 95 पे भी आउट होता है। सो एनीवेज ये सारी बातें तो चलती रहेगी। आज हम देखने वाले कि आज का पेपर कैसा था। यहां पे हुआ है खेला। इन्होंने मतलब ऐसे क्वेश्चन नहीं पूछे, ऐसे पूछे। इसलिए मैं बोलता था कि कुछ क्वेश्चन आपको ऐसे आ सकते हैं जहां पे कुछ जगह चेंज हो सकती है। जैसे आप किसी किल्ले के ऊपर जाता, तुम्ही एखाद्या किल्ल्यावर जाता, किंवा तुम्हाला माहित आहे क्षेत्रभेटीच्या वेळेस कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, किंवा त्या ठिकाणच्या गोष्टीची काळजी कशी घ्यायची। तसंच ऐतिहासिक पर्यटनाबद्दल पण आपण पाहिलेलं आहे। तिथेही कचरा करायचा नसतो, त्याही ठिकाणी भिंतीवर रंगवायचं नसतं, त्याही ठिकाणी तुम्हाला माहित आहे की कोणत्या दगडावर कोरून ठेवायचं नसतं। तर ही काळजी तुम्हाला माहिती होती घ्यायची आहे म्हणून। मग हेच प्रश्न त्यांनी थोडेसे असे विचारले। तर मी सगळ्या याचं प्रूफ द्यायला तुम्हाला आलोय की आपण सगळं शिकलोय याच क्लासमध्ये, आणि ते आता मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, चला याच्यामध्ये वो लोग आते होंगे गेलेल्या पर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात। भारताच्या मधातून काय गेलाय? एवढा सोपा प्रश्न। भारताच्या मधातून कर्कवृत्त गेलाय, आणि थेट तुम्हाला हा प्रश्न इथे विचारला गेला। भारताच्या मधातून मकरवृत्त गेलं म्हटलं होतं, ते चुकीचं होतं। आपण सकाळी भारताच्या मधातून कर्कवृत्त गेलाय हे केलेलं होतं। ओके, त्यानंतर अजून दुसरा प्रश्न कोणता होता याच्यामध्ये, की ब्राझीलमधील वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो। पानझडी वनांमुळे होतो का? नाही। ज्यांनी लेक्चर केलंय त्यांना माहितीये। काटेरी वनांमुळे नाही। हिमालयीन वन तिथं आहेच नाही। याचं उत्तर काय असणार आहे? सदाहरित वर्षावन। नसेल पाहिलं तर बघून घ्या। सदाहरित वनामुळे याच्या मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो ब्राझीलमध्ये। ठीक आहे, त्यानंतर दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे। त्याचं कारण काय? हे तर सकाळीच प्रचंड लोकसंख्या। मी तर आय थिंक ते तुम्हाला हो लीक सेशन मध्येच दिलंय तुम्हाला, जसं तसं दिलेलं आहे। त्यानंतर काही लोक आपल्यावरती तिकडे कमेंट घेऊन येणार, त्याच्या आधी आपणच सगळं व्यवस्थित करून टाकूया। त्यानंतर बघा, आता इथं तुम्हाला खूप मजेशीर प्रश्न विचारले। मी तर म्हणेल मेंदूचा वापर करायचा चान्स दिला। ज्या विद्यार्थ्यांनी फक्त पाठांतर नाही केलं, कॉन्सेप्ट केलेत ना, त्यांच्यासाठी हा पेपर होता। जसा युपीएससी एमपीएससीचा पेपर असतो, तिथं डोकं लावावं लागतं, आणि मला पाहिजेच होता असा एक पेपर की जिथं तो इतिहासाचा पेपर ज्याच्या तशा एक्झरसाइज छापलेत। यांनी चांगला पेपर काढलाय। मे बी कालची जी न्यूज व्हायरल झाली त्याच्यामुळे काही चेंजेस केलेत त्यांनी सेटमध्ये। तर आता हा पेपर पहा, या क्वेश्चन पहा। याच्यामध्ये ब्राझील मधले राज्य विचारलेले आहेत। साओ पावलो आहे, पॅराना नावाचं राज्य आहे, पॅराग्वे पण आहे, तिथं नदी पण आहे त्या नावाची, उरुग्वे नावाची नदी आहे। तर इथं असं राज्य नाहीये। उरुग्वे नावाचा ऍक्च्युली देश आहे, उरुग्वे नावाची नदी आहे, पण तुम्हाला उरुग्वे हे राज्य नाहीये, तर हे चुकणार या ठिकाणी। बाहिया नावाचं राज्य ब्राझीलमध्ये आहे। ठीक आहे, तर हा प्रश्न इथं मस्त विचारला। इथं डोकं लावायचं होतं की उरुग्वे राज्य आहे की नदी आहे। ज्याला समजलं त्यानं जमवलं तिथं। त्यानंतर पठारी प्रदेश हे सकाळीच घेतलेलं आहे। तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र पठार आहे, कर्नाटक पठार आहे, तेलंगणा पठार आहे, पॅन्टानल दलदलीचा पाणथळ प्रदेश आहे। खोटं वाटते दाखवून देतो बघा। या ठिकाणी हे तर झालंय, चिली, इक्वेडोर, सुरिनाम, उरुग्वे हा शब्द सकाळी येऊन गेलेला आहे। उरुग्वे एक देश आहे त्याच्याबद्दल, ते काही राज्य नाही। आणि पठाराबद्दल पण सकाळी घेतलंय की पठारे क्रमवार लावा। त्याच्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड हे सगळी पठाराची नावं रिपीट झाली होती। पॅन्टनल नावाचा असा कोणता पठारी भाग इथे दिसत नाही। ठीक आहे, त्यानंतर भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणं, आता हा सगळ्यांना यायला पाहिजे। मौसिमराम पाऊस पडतो, चेरापुंजी पाऊस पडतो, महाबळेश्वरला पाऊस पडतो। तिथं फिरायला जाणार तुम्ही कोणातरी सोबत। ठीक आहे, तर हे महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण आहे, तिथे तुम्ही फिरायला जाता। जैसलमेर उष्णता, टेम्परेचर, आणि हे पर्जन्याचं ठिकाण आहे। सगळ्यात तिथं कमी पावसाचं ठिकाण आहे, आणि हे आपण असं कधी कधी असं सेशन मध्ये होऊन जातं लगा बघा। यामध्ये चेरापुंजी, मौसिमराम मध्ये पाऊस पडतो, तर महाबळेश्वरचा उल्लेख नाहीये। तिथं अजून खाली थोडंसं घेतलं असतं तर तेही दिसलं असतं, आणि जैसलमेरचंही दिसलं असतं। ते तर आपल्याला हवामानामध्ये पाहिलेलंच आहे पण की तिकडे टेम्परेचर जास्त असतं। त्यानंतर ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार, आता हा प्रश्न आपण घेतलेला आहे बघा। याच्यामध्ये मी ब्राझीलमधून प्रामुख्याने लोह खनिज हे सगळं निर्यात केलं जातं, आणि याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की ब्राझीलमध्ये काही महत्वाचे त्यांचे व्यापारी भागीदार आहेत। जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थानं, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत। आता याच्यामध्ये कोणतं आपल्याला विचित्र वाटतंय? चीन। चीन हा त्यांचा व्यापारी भागीदार दिसतोय का इथं?
जर्मनी, अमेरिका, संयुक्त संस्थान, इटली, याच्यामध्ये तुम्हाला चीन कुठं दिसत नाही ब्राझीलच्या प्रमुख व्यापारी भागीदारामध्ये. तर याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी चीन असं केलंय ते चिंचपोकळीचा चीन, तर हे उत्तर त्याच्यातलं काय आहे, वेगळं आहे. ऍक्च्युली आपल्याला त्यांनी हेच विचारलं होतं ना, वेगळं काय आहे याच्यामध्ये. ओके, येस. तर बाकी सगळं बरोबर दिसतंय. बाकी नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे. आता याच्यामध्ये त्या लोकांची गुंडी बसली ज्यांनी पहिला चॅप्टर कधी आपलं लेक्चर केलंच नव्हतं. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय की जसा रायगड किल्ला असतो किंवा आपला प्रतापगड किल्ला, हे डोंगरी किल्ले आहेत. जे किल्ले डोंगरावर असतात ते डोंगरी किल्ले असतात. पण हा जो नळदुर्ग किल्ला आहे, हा कोणता किल्ला आहे बेटा? इथं दिलाय का मी? नाही दिलंय. इथं दिलाय भुईकोट किल्ला. ठीक आहे. नळदुर्ग कसा किल्ला आहे? भुईकोट किल्ला. म्हणून तो स्टोरी सारखा चॅप्टर वाचायला पाहिजे होता. तुम्हाला आलं असतं की हा डोंगरी किल्ला नाही. हे काय आहे? पहिलं विधानचं चूक आहे. त्यानंतर आता खाली याच्यामधले खालचे प्रश्न, आता पुढचे प्रश्न बघा. हे तर चूक आहे. हा कोणता आहे? हा भुईकोट किल्ला आहे. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती आहे. हे कोणालाही आलं असतं आणि अगदी बरोबर सेंटेन्स आहे. गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य नाही म्हटलंय. वाचण्यात गडबड ज्याची झाली बिचाराचं चुकलं असेल. तर गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे. त्यामुळे हे विधान पण काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण झालेलं आहे का? बघा, सकाळी आपण शिकायलो इथं वानर इकडून आले नाही, इकडे सगळ्यात जास्त लोक राहतात, म्हणजे इथं मासेमारी व्यवसाय पण कसा आहे बेटा? सगळ्यात जास्त आहे. हे सिंपल डोके लावायचे होते फक्त तिथं, आणि हे विधान काय आहे? बरोबर विधान आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. आता तुम्हाला प्रूफ दाखवावे लागतील ना. तुम्ही म्हणाल मग इथं घेतलंच नाही. बघा, पर्यटन अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे, बरोबर. त्यानंतर गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे, सुमारे 62%. त्यानंतर याच्यामध्ये काय दाखवले मी? मासेमारी व्यवसायाचा प्रश्न पूर्ण आलेला होता आणि त्यात आग्नेय भागात मासेमारी झाली, हे सकाळी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आता आहे नकाशाच्या आराखड्यात माहिती भरा. याच्यामध्ये रिओ दे जानेरो मी दाखवलेलं आहे, काटेरी झुडपं दाखवलेत, विषुववृत्त लहान लेकराला आपल्या क्लासमधल्या माहिती आहे की हा ब्राझील आहे आणि त्या ब्राझीलच्या उत्तरेकडून विषुववृत्त जातं. त्यानंतर पॅराग्वे नदी सकाळी अशी दाखवली रे. ठीक आहे, तसे 4 प्रश्न तुम्हाला असेच भेटलेत. त्यानंतर आता इथं बघून घ्या, हे आहे रिओ दे जानेरो. त्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय काटेरी झुडपी वन दाखवलीत. मॅनस, त्याची स्पेलिंग मी चुकवली, तुमच्या पेपरवाल्यांनी चुकवली. हे बघा, पॅराग्वे नदी सकाळी घेतलेली, आणि हे ब्राझिलिया याच्यामध्ये विषुववृत्त, हे आपण एक जे सकाळी पीडीएफ दिले त्याच्यातलेच प्रश्न आहेत. त्यानंतर आता हा प्रश्न आला होता ज्याच्यात त्यांनी विचारलं भारतातील अतिउत्तरेकडील सरोवराचं नाव काय आहे. हा प्रश्न डोक्याचा होता. याच्यात सगळ्यात आपल्याला दिसतं उलर सरोवर. ज्यानं शोधलं आणि उलर सरोवर असं नाव लिहिलं त्याचं जमलं. मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती? मध्य भारतात पश्चिम वाहिनी नदी, ते पण कोणती? प्रमुख नर्मदा नदी. ठीक आहे, ज्यानं याचं उत्तर नर्मदा लिहिलं त्याचं उत्तर जमलं. आता मध्य भारतामध्ये आपण जर आलो तर तसं पाहिलं तर इथं तापी नदी दिसते का? 2 नद्या दिसतात, नर्मदा आणि तापी. याच्यातलं आपण नर्मदा उत्तर करायचं. काही लोकांनी तापी केलं असेल तर थोडीशी साशंकता होऊ शकते, मे बी तुम्हालाही बरोबर देतील. कावेरी नदीचं उगमस्थान कुठे आहे? तर हे बघू शकता, ब्रह्मगिरी. ज्यांनी ब्रह्मगिरी लिहिलंय त्यांचं उत्तर हे जमलं. किती सोडवायचे होते? 3-4 सोडवायचे असतात. मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पहिली गोष्ट तर ही स्पेलिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, ही स्पेलिंग मिस्टेक आहे, कितीतरी स्टुडंटचं नुकसान येणं होऊ शकतं. आय रिक्वेस्ट महाराष्ट्र बोर्ड, प्लीज डोंट मेक दिस काइंड ऑफ मिस्टेक्स, बिकॉज मनास नदी नाहीये, बनास नाव आहे तिचं. म नाही, ब. तर हे बघा, इथं ब्रह्मपुत्रा नदी, इथं मनास नदी दाखवली. अरे, ती बनास नदी आहे. ब्रह्मपुत्रेची नदी बनास नदी. ठीक आहे, तर हे तुम्ही इथं पाहू शकता, लगेच भेटतं. आणि नकाशा काय दाखवतोय? तर नद्या आणि सरोवर दाखवतोय. ज्यानं वर हिंमत हारली त्याला अजून एक प्रश्न भेटलाच असता तिथं. नद्या आणि सरोवर दाखवतोय. 5ही सोडवू शकले असते तुम्ही. कारण द्या, नियमित हिमवर्षा होत नाही. सकाळी हे बघा, दोन्ही देशाची ते मिश्र अर्थव्यवस्थेचा झाला. त्यानंतर इथं तो प्रश्न हिमवर्षावाचा मी टाकलेला आहे बघा. कुठे गेलाय? इकडे साईडला काढलाय का? हा, इकडे काढलंय. हिमवर्षाव नियमित होत नाही, सकाळचा प्रश्न आहे हा. त्यानंतर अजून कोणता क्वेश्चन आहे? एखादा अजून सोडवला असेल तुम्ही, 2च सोडवायचे होते. ब्राझील देश, दोन्ही देशात मिश्र अर्थव्यवस्था आहे. हे दोन्ही क्वेश्चन मी जास्त ते काढत बसलो तर मग पूर्ण व्हिडिओ पाहावा लागतो मला पूर्ण. मिश्र अर्थव्यवस्था, नियमित वर्षा.
त्यानंतर हे प्रश्न झाले. मग तो एक तसाच प्रश्न होता, स्तंभालेख आहे का ते सांगा, त्याच्यात कोणत्या याच्यात किती फरक आहे, ते आपण PYQ जेव्हा सॉल्व्ह केले तेव्हा सॉल्व्ह केलं होतं आणि ते तसं तसं त्यांनी रिपीट केलंय. हे ते PYQ मधलंच आहे. याने म्हटलंय काही प्रश्नांची उत्तरं द्या. 2011 साली साक्षरतेचं प्रमाण किती होतं? 69.3. 91 ते 1 काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली? इथं यायचं दोघांमध्ये 48, 61 मधून 48 वजा करायचं, जे उत्तर येईल तेच उत्तर. 48.8% साक्षरतेचं प्रमाण कोणत्या वर्षी होतं? हे 81 मध्ये, 1981. झालं तर प्रश्न सॉल्व्ह झाले. चला नंतर अजून 2 प्रश्न असतील त्याच्यात. आणि नंतर हा प्रश्न विचारला, भारत आणि ब्राझील याच्यामध्ये पर्यावरणीय समस्यांना कोणत्या तोंड द्यावा लागलेला आहे? हा प्रश्न मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की तस्करी, दुर्मिळ प्राण्यांची शिकार, त्यानंतर जंगल तोड, ते झूम शेती, सगळं सांगितलेलं आहे. फक्त इथं प्रश्न आपला बिचारा कॅमेरा काय करत होता सकाळी, आणि तुम्ही सांगितलं नाही की हे सर कट्टय वर, प्रश्न दिसत नाहीये, कोणी सांगितलंही नाही. बट असो, मी तर तो क्वेश्चन घेतलेला होता आणि सगळ्या प्रदूषण ह्या सगळ्या समस्या आलेल्याही होत्या. त्यानंतर अजून एक क्वेश्चन आपला, ते मी तुम्हाला सांगितलं हातागीतावर लिहून नका जाऊ, तर ते अक्षरवृत्ती, रेखावृत्ती, विस्ताराचा प्रश्न तुम्हाला दिसून जातो. आणि इथं 4-4 मार्काचे दोन्ही प्रश्न आपल्या सेशन मधून तुम्हाला सकाळी दिसत आहेत. आणि अशा प्रकारे या पेपरला आपण सॉल्व्ह केलंय. 3रा प्रश्न होता, त्यात ते कचऱ्याच्या जागी, त्या क्षेत्राच्या जागी ऐतिहासिक करायचं होतं, बाकी सगळं वाक्यामध्ये काम होतं आपलं. तर धन्यवाद. या ठिकाणी तुमचे पेपर संपलेले आहेत आता. सो यू कॅन एन्जॉय ॲट युअर होम. अँड ज्यांचा पेपर थोडाफार असा तसाही गेला असेल तर काळजी करू नका. एखादाच जात असतो असा पेपर, एखादाच गेला असेल ना, बाकी तर सगळे चांगलेच गेले असतील, तरी पण तुम्ही त्यात काही ना काही चांगलं लिहूनच आले असाल, मला गॅरंटी आहे. आणि सो मजा आएगा. अभी हम आपसे मिलते हैं मीटअप प्रोग्राम्स के अंदर. तर ज्या लोकांना माहित आहे मीटअपचे जे ठिकाणं आहेत ते सगळे डिक्लेअर झालेले आहेत, तर आम्ही तुम्हा लोकांना भेटायला येणार आहोत. सो काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इकडून तिकडून जे पैशाचा जुगाड करत असतील, म्हणत असतील आई आता पप्पा पेपर झाले, आता प्रवीण सरांना भेटायला जायचंच आहे आपल्याला, तर त्या विद्यार्थ्यांनी फील्डिंग सेट करून ठेवली असेल. आणि थैंक यू सो मच, मजा आ गया और बढ़िया लगा. मतलब पढ़ाते हैं, पढ़ते हैं, वो सारी चीजें जब दिखती है पेपर में तो मजा ही आ जाता है. सो थँक यू सो मच स्टुडंट वन्स अगेन. नात करते का यायलाच लागतंय आणि राडे व्हायची शक्यता धोक्यात कारभार. आमची सत्ता आमचंच सरकार. भेटूया आता. ठीक आहे, याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. थँक यू सो मच.